नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. आंबा घाटात गो गॅस टँकरचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू. आम्ही महायुती म्हणूनच लढणार, गोकुळ निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं वक्तव्य. केरवडे गंधरगड परिसरात बिबट्याचं दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट परिसरात भीषण अपघात घडलाय. जयगडहून कोल्हापूरकडे जाणारा गो गॅस टँकर काल रात्री सुमारे 11 वाजता रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील 2 बडे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळते. आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आम्ही महायुती म्हणूनच लढणार हे आम्ही यापूर्वीही सातत्याने जाहीर केलंय, असे स्पष्ट वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नेमकं काय म्हणालेत मंत्री हसन मुश्रीफ ते पाहूयात. आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. घेऊन सोबत जाणार की महायुतीमधून लढणार? नाही, आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. गोकुळ दूध संघाच्या हलाल सर्टिफिकेट प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापल्याचे चित्र पाहायला मिळते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या नातेवाईकांना बिझनेस कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच गोकुळचे हलाल सर्टिफिकेट काढलं आहे, असा थेट आणि खळबळजनक आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलाय. मुश्रीफ यांच्या दाव्यावर रोख ठेवत बेलवाडे यांनी या सर्टिफिकेटची नेमकी गरज काय होती असा सवाल देखील उपस्थित केलाय. प्रोडक्टचं आले नाहीये, आमची प्रोडक्शन एवढ्या लेवलला वाढलं नाही की या ठिकाणी आपल्याला हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागेल. प्रोडक्शन एवढं वाढलं नाही की ते माल येऊन आमचा पडलेला आहे. अहो, रॉ मटेरियल विकत घेतलेलं अजून वापरलं जात नाहीये. कुठलं सर्टिफिकेशन देऊन हा मोठा डाव आहे. आम्हाला जे कळलं ही निवडणूक लावून मागच्या वर्षी 6 मेला एप्रिलमध्ये निवडणूक लागणार होती आणि यांची ऑलरेडी डील ठरलेली आखाती देशाला काही जणांबरोबर. आता तिथे डिस्ट्रीब्युटर कोण असतं मला सांगा? ह्यांच्याच नातेवाईकांचा यांच्या घराला कोणतरी डिस्ट्रीब्युटर होणार, सगळा पैशाचं सायफनिंग पूर्ण येणार. हे सगळे प्रकारे ठरलेले आहे. सगळं सहकारामध्ये धर्म का आणला याचं उत्तर दिलं पाहिजे खरं म्हणजे. उन्हाळ्याच्या कडाक्यात वाढणाऱ्या वीज बिलातून कायमची सुटका करून घेण्याची आणि हक्काची वीज स्वतःच तयार करण्याची सुवर्ण संधी नागरिकांना मिळाली आहे. केंद्र सरकारची महत्वाकांक्षी पीएम घरगुती सोलर योजना सध्या सुरू असून 31 मे ही या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत आहे. केवळ काही दिवस शिल्लक असल्यानं नागरिकांनी तातडीनं नोंदणी करून वीज बिल 0 करावे असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांनी केले. उत्तूर हे आजरा तालुक्यातील सर्वात मोठे आणि व्यापारीदृष्ट्या महत्वाचं गाव म्हणून ओळखलं जातं. 22 खेड्यांचं मध्यवर्ती केंद्र असलेल्या उत्तूरमध्ये नव्या बसस्थानक, आयुर्वेद महाविद्यालय आणि वाढत्या वाहतुकीमुळे विकासाला वेग आलाय. मात्र या वाढत्या नागरिकांच्या तुलनेत येथील पोलीस यंत्रणा अद्याप अपुऱ्या सुविधांमध्ये आणि जुन्या इमारतीत कार्यरत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. त्यामुळे लवकरात लवकर उत्तूरमध्ये आधुनिक पोलीस चौकीसह सर्व आवश्यक सुविधा आणि कर्मचारी निवासस्थान उभारण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिव्यांगासाठीचा 5% राखीव निधी, पेन्शन आणि अन्नधान्य वेळेवर मिळावे या मागण्यांसाठी शिरोळ येथे दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं. या दरम्यान शिरोळ नगर परिषदेने दिव्यांगाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केल्यामुळे तहसीलदारांनी यावर तोडगा काढण्यासाठी शिरोळ पालिकेची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत नेमकं काय तोडगा निघतोय याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. केरवडे गंधर्वगड दरम्यानच्या डोंगर कपातीत मंगळवारी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्या डोंगर उतारावर मुक्तपणे फिरत असताना केरळचे पोलीस पाटील मारुती बांबू गावडे यांनी त्याचं चित्रण केलं असून हा व्हिडिओ परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरतोय. काही दिवसापूर्वीच या भागात बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. त्यातच आता पुन्हा बिबट्या दिसल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागानं या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होती. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.